हाय फ्रेंड्स, तर बघा 5 वाजलेत संध्याकाळचे आणि मी निघाले कामावरती जायला. तर थोडीशी चहा पिऊन घेते, तुम्ही पण या चहा प्यायला. आणि मी पोहोचले कामावरती, तर लिफ्टचं वेट करते आणि बघा मी पोहोचले. तर भार्गवीने कामावरती बघा कसं मस्त इंडिपेंडन्स डेचं असं दाराला लावलेलं. स्वयंपाक झालेला आहे, वरण बनवले, सुरणाचे कापं, चपाती आणि भात, सगळा स्वयंपाक करून मी निघाले पटपट दुसऱ्या कामावरती जायला. तर दुसऱ्या कामावरचं मला काही शूट करताच आलं नाही, कारण मी विसरूनच जाते फ्रेंड्स. आणि मग घरी आले. घरी येऊन बघा आपल्याला करंज्यांचं सारण बनवायचं आहे. तर रवा छान भाजून घेतला आहे, वेलचीची पूड केली आहे, ड्रायफ्रूट्स पण कट केले आहेत, खोबरं मस्त असं भाजून घेतलेलं आहे. आणि ना खोबरं थोडंसं असं लालसर होऊपर्यंत थोडंसं भाजायचं, कारण मग आता थंडी पावसाच्या ह्याच्यातनं थोडंसं कुमट लागतं खोबरं. तर त्याच्यात आता पिठी साखर घालून एकत्र केलं आणि इथे आपल्या करंज्यासुद्धा लाटायला घेतल्यात. तर बघा माझी मुलगी आणि माझ्या बहिणी वगैरे सगळ्या आलेल्या करंज्या करायला. तर आपलं हे ओवस्याचा फराळ आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या गावाला माझ्या बहिणींचा ओवसा आहे गावी. तर सगळ्या अशा करंज्या बनवून झाल्यात आणि खूप साऱ्या करंज्या केल्या होत्या. आणि हे बघा पप्पा आणि माझी लहान बहीण डेकोरेशनचं सगळ्या लायटिंग वगैरे चेक करतायत. आणि इकडे बघा संध्याकाळी पुन्हा एकदा करंज्या करायला घेतल्या, पण हे थोडे वेगवेगळ्या प्रकारच्या गावाला असे लागतात. समोसा, खारी आणि ते चक्र असे तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सबस्क्राईब करा. आणि माझ्या मुलीने गणपती बाप्पा